नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता बोरॉनचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकातील फुलांची गळ या ठिकाणी 100% थांबणार। पण बोरॉन मध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्यामुळे आता सोयाबीनच्या पिकातील फुलांची गळ या ठिकाणी 100% थांबणार? मग या बोरॉनचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये का करावा, कधी करावा, किती करावा आणि कसा करावा की ज्यामुळे आपल्या पिकातील फुलांची गळ 100% थांबणार, ज्यामुळे या वर्षी एकरी 20 क्विंटल उत्पादन घेण्याचं आपलं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार। आणि हे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्या पिकामधील फुलांची गळ रोखावी लागेल आणि यासाठी आपल्याला बोरॉनचा वापर करावा लागणार आहे। मग बोरॉनचा वापर कधी, कसा आणि किती करावा आणि खरंच बोरॉनचा वापर केल्याने फुलांची गळ थांबते का, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता बोरॉनचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकामधील फुलांची गळ 100% थांबणार। पण बोरॉन मध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकातील फुलांची गळ थांबणार, या प्रश्नाचं उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपलं पीक हे 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान असते त्यावेळेस सोयाबीनला जी फुलं लागतात ती मोठ्या प्रमाणात लागतात, म्हणून 55 ते 65 दिवसाच्या दरम्यान जेव्हा फुलांची ग्रोथ मोठ्या प्रमाणात असते, ज्या वेळेस फुलं ही गाठीत जायला रेडी असतात, त्यावेळी त्या काळी जर स्ट्रेस जास्त झाला तर फुलांची गळ होऊ शकते। अशा वेळेस बोरॉनचा स्प्रे जर घेतला तर मित्रांनो, फुलं जिथं जॉईन असतात ती देठ मजबूत होतात। ती देठ मजबूत झाल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत देखील एकही फूल गळून पडत नाही आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्या पिकाची फुलं साबूत राहतात आणि सर्व फुलांचं परावर्तन कशात होते, मग शेंगात। आणि मला सांगा, फुलं गळाली नाही, फुलांची गळ थांबली आणि सर्व फुलांचं जर शेंगात रूपांतरण झालं तर मित्रांनो, एकरी 15 ते 20 क्विंटल तुमचं स्वप्न कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही। पण यासाठी 55 ते 65 दिवसाच्या दरम्यान 15 लिटरच्या पंपामध्ये आपल्याला 15 ते 20 ग्रॅम पर्यंत बोरॉन मिक्स करून स्प्रे घ्यायचा आहे। एवढं जर केलं तर मित्रांनो, आपल्या फुलांची संपूर्ण गळ थांबेल व एकरी 20 क्विंटल उत्पादनाचा मनसुबा आपला होईल पूर्ण। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।